शिरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई। 13 लाखांचा गुटख्यासह 15 लाख किमतीचा कंटेनर जप्त। हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर पाठलाग करीत हरियाणा राज्यातील परप्रांतीय इसम जेरबंद। मानवी शरीराला अपायकारक सुगंधी पदार्थ जप्त। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक केला जाणारा काका पान मसाला व गुटखा सांगवी पोलिसांनी जप्त केलाय। घटनास्थळावरून परप्रांतीय चालकाला अटक करण्यात आली। गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनरही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंद्र्याकडून शिरपूरकडे पान मसालेयुक्त गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती। 4 मे रोजी सायंकाळी 6 ला त्यांनी पळासनेर गावाजवळ असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चेकपोस्टवर संशयित वाहनांच्या चालकाला थांबवण्याचा इशारा केला असता त्याने वाहनासह पळ काढला। त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। हाडाखेड सीमा तपासणी नाक्यापासून पाठलाग केल्यानंतर सोनगीर गावाजवळ कंटेनर पकडण्यात पोलिसांना यश आले। चालकाला ताब्यात घेऊन कंटेनरमधील मालाबाबत चौकशी केली असता त्याने पान मसालेयुक्त गुटखा व इतर ट्रान्सपोर्टचा माल भरला असल्याची माहिती दिली। संशयित चालक शौकीन चांद वय 35 वर्ष राहणार मेवात हरियाणा याला अटक करण्यात आली। कंटेनर पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात काका ब्रँडचा पान मसाला व तंबाखू केसी 1000 जाफरान जर्दा प्रीमियम पान मसाला प्रीमियम तंबाखू असा 13,15,056 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळलाय। 15 लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण 28,15,056 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार संतोष पाटील, योगेश मोरे, भूषण पाटील, स्वप्नील बांगर, संजय भोई यांनी ही कारवाई केली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री।